श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा साधू भक्त मंडळी नैवेद्य करण्यामध्ये निघाले. कथा श्रवण करायची अतिशय प्रेमाने सगळे पक्षी कथा श्रवण करण्यासाठी उपस्थित आहेत. वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. बोला बोला सर्वांनी पाठीमागे अपने अपने माता पिता की जय बोलो भाई सब संतन की जय. आई राजा उदे उदे. या ठिकाणी उपस्थित सर्व अबालवृद्ध वयोवृद्ध गुणवृद्ध गुणवान शिलवान पत्रिका सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित आहेत. याच नाम सप्ताहामध्ये जसं श्रीमद भागवत कथेचं आयोजन आहे असंच 1000 वर्षापूर्वी सकाळी पहाटे 4 ते 10 वाजेपर्यंत यज्ञ चालायचा आणि यज्ञ संपन्न झाला की भोजन व्हायचा. मग दिवसभर काय करायचं तर रात्र होईपर्यंत त्या ठिकाणी सत्संग करायचा आणि मग सत्संग कोणत्या रूपाने करायचा जे श्रवण केल्याने आपल्या जीवाचं कल्याण होईल अशी कथा श्रवण करायची. आणि याच उद्देशाने अतिशय पावन पवित्र गोड आणि अवीट असणारी ही कथा सुतमुनी उंच आसनावर बसलेत शौलीची सगळे सर्वांगाचे कान करून श्रवण करतात. आणि कथा कालपर्यंत आपण श्रवण केले. श्रीमद भागवत कथा भ म्हणजे मोहरहित, ग म्हणजे गर्वरहित, व म्हणजे भक्तीने, त म्हणजे तत्वनिष्ठतेने ही कथा श्रवण करा. कारण या कथेमध्ये ज्याला खरंच मोक्ष प्राप्त करायचा आहे त्याने ही कथा श्रवण करायची. दुसरा पर्यायच करायचा नाही. या कथेमध्ये ज्याच्या जीवनामध्ये जशा जशा अडचणी संकट असतील त्यावर उपाय किंवा पर्याय म्हणून श्रीमद भागवत कथा आहे.
आणि ही कथा आपण श्रवण करत आहोत. पण याचा आपण महात्मा काल पाहिलं की ज्या गोष्टीवर आपल्याला प्रेम करायचंय, जी गोष्ट आपल्याला साध्य करायची, ते खरंच फलश्रुत आहे का, आपल्याला त्याच्यापासून फायदाच आहे का तोटा आहे. त्यामुळे आपण काल महात्म्य पाहिलाय की एवढा मोठा धुंदूक कार्य त्याच्या जीवनात एकदाही पुण्य केलं नाही, एकही वेळेस त्याच्याकडून पुण्य चुकूनही घडलं नाही. अशा असणाऱ्या पापी क्रूर असुर वृत्तीने जगणाऱ्या धुंदुकारीचा उद्धार 7 दिवसात एक कथा श्रवणाने होतोय. केवढं मोठं फल आहे. आणि ज्याच्या उद्धाराने आपण ही कथा श्रवण करतो, त्या परीक्षिती राजाचा उद्धार झाला. आणि परीक्षिती राजाचा उद्धार या कथेमुळे झाल्यामुळे उत्तर या कथेचा महिमा वाढला. एखाद्या डॉक्टरचा गुण आला की ती मावशी दुसऱ्या मावशीला सांगते, अगं तू डॉक्टर ना इतका चांगला आहे, हो, आणि त्याचा मला गुण आला की ती मावशी तिकडे जाते आणि मग त्या डॉक्टरचा महिमा वाढतो. काय का नाही? तसं या कथेचा पहिला पेशंट कोण असेल तर परीक्षित राजे. याच्या अगोदर ही कथा कोणी कोणाला सांगितली? ही अमरनाथ मध्ये भगवान शिवाने जगदंबा भगवती परांबा आमच्या पार्वती मातेला सांगितली. हे कुठं कथा सांगितली तर अमरनाथ मध्ये कथा सांगितली. म्हणून या कथेला अमर जरी म्हटलं तरी चालेल. अमरनाथ मध्ये ही कथा भगवान शिवाने पार्वतीला सांगितली. तीच कथा ब्रह्मजीने नारदाला सांगितली. तीच नारदाने कथा 4 श्लोकात व्यासजींना सांगितली. आणि त्या व्यासजींनी त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक केले, 12 स्कंद केले. आणि मग ही विस्तार आणि ग्रंथ तयार झाला. म्हणजे ही कथा पूर्वीपारापासून आली, पण फायदा सगळ्यात मोठा झाला तो परीक्षित राजाचा. त्याची आपण कथा घेणार आहोत. म्हणून ही फलदायी कथा आहे, कल्याणकारी कथा आहे. स्वयं परमात्मा विश्व संपल्यानंतर सुद्धा जो शिल्लक राहतो त्याला म्हणतात शिव. आणि अशा अजन्म शिव तत्वाने या ठिकाणी जगदंबेला ही कथा सांगितली. आणि तीच कथा इथपर्यंत आली. 1 दिवसाची घटना आहे. श्रीमद नारायणाचं भजन करत करत नाराजी या अरण्यातून त्या अरण्यात, त्या अरण्यातून त्या अरण्यात निघाले. आता मनामध्ये चिंता आहे, पण नाराजी अखंडपणे भजन करतात नारायणाचं. जसं महर्षी नारदजी भगवान विष्णुदेवाचं भजन अखंडपणे करतात, तसं शिवाचं भजन करणं एक गंधर्व होता. कोण होता माहिती का तुम्हाला? तुंबरू. तुंबरू नावाचा एक गंधर्व होता. तोही अखंडपणे शिवाचं भजन करायचा. जसं नारदजी करतात तसा तोही करायचा. हे शिवपुराणातलं उदाहरण आहे. म्हणजे सगळ्यात ही भागवत कथा आवडणारी भक्ती कोण आहेत? भगवान शिव आहेत. आणि सगळ्यात जास्त शिवपुराण आवडते आमच्या भगवान महाविष्णू देवाला. तुम्ही ते सांगड चरत चरत घालील मी तुम्हाला. म्हणून हे हृदयाने एकच आहेत, देहाने वेगळे आहेत. महिमा वर्णिता महेश त्यांनी मस्तकी वंदिला. 1 दिवसाची घटना आहे. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये भगवान शिव आपल्या परिवाराला घेऊन पंढरपूरला आले. एवढी गर्दी पाहिली, रूप बदललं. पार्वती म्हणली, देवा एवढ्या वारकऱ्याच्या गर्दीत आपली ताकद नाही कडे पंढरपूरमध्ये जायची. भगवान शिव म्हटलं, मग तू तिथंच बस. रेल्वेच्या जवळ पार्वती मातेचं मंदिर आहे, फार पुरातन त्या काळातलं. मी इथंच बसते. तेव्हा जिंकल होतं दिंडीवर. आणि मग भगवान शिवाने नंदीला सांगितलं, नंदी तू आता पुढं गर्दी आहे आणि वारकऱ्याला आपला त्रास होईल, मग तू इथं थांब या मंदिरापाशी. तिथं नरहरी महाराजांच्या मठासमोर एक मारुतीरायाचं मंदिर आहे. आणि मारुतीरायाच्या मंदिरासमोर आजही नंदी तिथं बसलेला आहे. आणि पुढे महाद्वारातून खांद्यावर गणपतीला घेतलंय. म्हणजे गणेशा हे बाबा थकलो बाबा आता, कारण रूप आपलं घेतले ना मानवाचं, वारकऱ्याचं शुद्ध रूप घेतलंय. गणेशा
तो आता थांब इथं. मग तिथं महाद्वारात गेलं की डाव्या बाजूलाच गणपती बसलेला आहे. तुम्ही कधी गेला ना तर जाता जाता महाद्वारातून दर्शन येताना दिसतं. म्हणजे ठीक आहे बाप्पा बसले तिथं गणपती बाप्पा आणि पळतच गेले. आणि ज्यावेळेस परमात्म्याने पांडुरंगाने भगवान शिवाला वारकऱ्याच्या रूपात बघितलं, हृदय भरून आलं महाराज. आणि मग पळत आल्यानंतर पांडुरंगाने मी आलिंगन नाही दिला. जसे पळत आले तसे पांडुरंगाने उचललं आणि डोक्यावर घेऊन नाचू लागले. काय प्रेम आहे. महिमा आवर्णिता महेश त्यांनी मस्तकी वंदिला. भगवान महेशाचं काय वर्णन करावं म्हटलं. देवा एवढ्या गर्दीत वारकऱ्याचं रूप घेऊन मला भेटायला आले. आजही पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर भगवान शिवलिंग आहे. किती एकत्रित सांगड आहे. तुम्ही आम्ही बदल करतो ते एकच आहेत महाराज. हो महिमा आवर्णिता महेश. आणि परत एकनाथ महाराजांनी वर्णन केले. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. विश्वातले पहिले वैष्णव भगवान शिव आहेत आणि या विश्वातले पहिले शैव भक्त असणारे भगवान शिवाचे महाविष्णू आहेत. आजही दररोज 1008 कमळ भगवान विष्णुदेव शिवाला वाहतात. लक्ष्मी माता पण वाहते. ते एकमेकावर जीवापाड प्रेम करतात. म्हणून हीच कथा सगळ्यात जास्त आवडणार आमच्या भगवान शिवाला. आणि मग हे भजन करत करत महाराज निघाले. भजन तर चालू आहे, चिंतनात आहे. इतकं चिंतन चालू आहे पण चेहरा पडलेला आहे चिंताकडे. नारायण 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 गरबा. ओ नारायण 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 श्रीमन नारायण बोला बोला नारायण 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 नारायण
पडलेला आहे, चिंतागण आहे. आणि समोर सनत कुमारांची त्यांची भेट झाली. सनत कुमारांनी विचारलं की हे नारदजी, चेहरा पडलेला आहे, चिंता आहे, असं काय झालं? का तुमच्या घरी दरोडा वगैरे पडला, का चोरी झाली? तुम्ही तर संत आहे. संत आणि चिंता एकत्र कधीच नांदत नाही. जिथं संत आहे तिथं चिंता नसते, आणि जिथं चिंता असते ते संत नसतात. ऐकलाय? हा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. ऐकलाय? जसं चंद्र आणि चंद्रिका वेगळे कधीच होत नाही, शंभू आणि अंबिका वेगळे कधीच होत नाही, तसं संत आणि विचार, संत विचार वेगळे होतच नाही. जिथं संत आणि विचार एकत्र आहे तिथं चिंताच येऊ शकत नाही. चंद्रिका चंद्राला सोडून कधीच जात नाही, अंबिका शंभूला सोडून कधीच जात नाही. भव म्हणजे निर्माण करणारा. आणि कोणाला घेऊन भव निर्माण करतात? तर पार्वतीला घेऊन. म्हणून भव आणि म्हणून भवानी. तुम्हाला भवानी म्हटलं की आईच वाटते. भवानी दोघ जण आहेत, एकत्रित शब्द आहे. जसं शिव आणि अर्धांगिनी शिवांगी, तसं भवानी म्हणजे शिव पार्वती एकत्र आहेत. भवानी म्हणजे काय? तुम्ही जी बसलात ना सगळे माझ्याकडे बघता, टुकटुकू ऐकता छान. बसण्यातली शक्ती कोण आहे? बसल्यात तुम्ही तर बसण्यातली शक्ती तीच जगदंबा आहे, महाशक्ती. तुम्ही पाहतात त्या डोळ्यातली शक्ती कोण आहे? भवानी. ऐकतात ते ऐकण्यातली शक्ती कोण आहे? भवानी. आणि मग तुम्ही शक्तीने बसलात आणि आत्मा इथं कोण? शिव आहे. आणि शक्ती ही एकत्रित नांदतात. श्वास अखंडपणे चालू आहे. ज्या दिवशी आपला श्वास थांबतो तेव्हा या शरीराला शव म्हणतात. काय म्हणतात? शव म्हणजे कळतं तुम्हाला? बाजारातले शिव नाही बरं का. शव म्हणजे प्रेत. शिव गेला की त्या शरीराला शव म्हणतात. एक नाही. म्हणून शिव शक्ती एकत्रित नांदतात. म्हणून चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. तसं संत, तुम्ही संत आहेत, महर्षी, तुमच्या चेहऱ्यावर चिंता का? बरं तुम्हाला संसार नाहीये, अखंडपणे चिंतन करायचं. त्यावेळेस नारदजीने सांगितलं, म्हणजे माझ्या चिंतेचं कारण आहे का? आणि खरं सांगू का आई, लक्ष देऊ नाही का? चित्ता बरी पण चिंता बरी नाही. चिंता एकदाच जाळते पण चिंता क्षणाक्षणाला जाळते महाराज. पण चिंता नसावी. चिंता फार वाईट आहे महाराज. जिवंत माणसाला दिवसा जाळते, त्याला म्हणतात चिंता. आणि हे 5 प्रकारची चिंता आहे. मूर्ख मुलगा जन्माला आला, बापाला चिंता. पोरगा मूर्ख निघाला की बाप अखंडपणेचे हे कसं व्हायचं? ऐक नाही. उलट सुलट बोलणारी बायको, तर नवऱ्याला मरेपर्यंत चिंता. हे एककडं म्हणलं, तिने एककडं. ते म्हणलं चला पंढरपूरला, ती म्हणते नाही तुळजापूरला चला. असं उलट म्हटलं की आयुष्यभर मालकाला चिंता. आणि मी शास्त्रातलं सांगतोय. 5 प्रकारची चिंता फारच गहन आहे. तो म्हणला ना आज वांग करा, नाही म्हणले आज बटाटेच करणार नाही. त्याला कारला आवडलं की त्याला शिवग्याची शक्तीला. असं कसं संसार व्हायचं महाराज? आणि चिंता फार वाईट आहे महाराज. गोपाल कृष्ण भगवान असं उलट वागणार कसं? हे चिंतेचं कारण आहे. मूर्ख मुलगा, बापाला चिंता आहे. उलटी बोलणारी पत्नी, पतीला चिंता आहे. विवाह होऊन कन्या घरी राहिली माहेरात, बापाला चिंता आहे. हे चिंतेची कारण आहेत महाराज. इथे व्यासांनी स्पष्ट सांगितलं मला. चिंतायुक्त माणूस महाराज, त्याला सोनं खायला द्या, त्याला विषासारखं लागणार. आणि चिंतामुक्त असू द्या, 4 दिवसाची शिळी भाकर अगदी गोड होऊन करणार. सांगायचं तात्काळ चिंता नसावी. तुझी चिंता त्यासी सर्व हे कुणाला? त्याला. तो फक्त चिंता सुद्धा तुझी ना त्या परमात्म्याकडे सोपवून टाक. आणि ती चिंता कशी सोपवायची ऐका सांगतो तुम्हाला मी. आता नारदाची कथा आहे. आपल्या नारदाचं पूर्वचरित्र घ्यायचं, मग पुढे परिस्थितीकडे जायचंय.
चिंता कशी असते आणि चिंता कशी देवाला व्हायची, त्याच्यासाठी 3 प्रकार आहेत. तुम्हाला खरंच अत्यंत सुख पाहिजे ना, मी तुझा आहे, तो माझा आहे, आणि हे माझं सगळं वैभव माझं नाही, हे सगळं तुझंच आहे. तेव्हा माझं पाप पुण्य असेल हे सगळं तुझं आहे, मी जे करतोय ना हे सगळं तूच करतोय, माझं काही नाही. संकट आली तूच देसो, सुख तूच देणार आहे, असं मानून चला. चांगलं झालं की मी केलं, वाईट झालं की देवाने केलं, हे का नाही, हे आपला स्वभाव आहे. चांगलं करणारा तूच आहे, वाईट करणारा तूच आहे, सुख देणारा तूच आहे, दुःख देणारा तूच आहे. आणि बस तुला आम्हाला जसं ठेवायचंय तसं ठेव. तद येता तो येता मध्ये येता, तू माझा आहे, मी तुझा आहे, माझं वैभव सगळं तुझं आहे. जसं की विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, आणि या ठिकाणी नारदाची आपण कथा पाहतोय. तत्पूर्वी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र तडवळे, कसबे तडवळे, दक्षिणमुखी हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आपण ही कथा पाहत आहोत. आणि ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला, तुम्हा सर्वांचं दर्शनाचा योग मला आला, मी परम भाग्यवान आहे. आमचे परमस्नेही आदरणीय श्री रामचंद्र महाराज दिघे यांच्या माध्यमातून बालाजी महाराज असतील कोकडे, आमचे पुरुषोत्तम महाराज खंडेलवाल, खूप सेवा आहे महाराज पुरुषोत्तम महाराजाची. किती हेलपाटे होतात महाराज. आमचे दादा आहेत, पाटील आहेत, आप्पा आहेत, नाना आहेत, उपस्थित होते सगळे ताई आहेत, अक्का आहेत, नानी आहेत, हे का किती सहकार्य आहे आणि उल्हास आहे महाराज तुम्हा सर्वांना. आपल्या या कॉलनीमध्ये एवढं भव्य दिव्य नियोजन तुम्ही केलेलं आहे महाराज, खूप धन्यवाद आहे. आणि या कथेला या ठिकाणी जे सौजन्य देणारे आहेत
असे आमचे आदरणीय अविनाशजी जोशी काका, श्री अनंतरावजी कुंभार, श्री अनिलजी टोंगणे, श्री आदरणीय संभाजी माळे, आदरणीय प्रकाशजी शिंदे, आदरणीय अमर तानाजी हावळे, या सगळ्यांच्या या ठिकाणी कथेचं सौजन्य आहे. आता पुढची कथा आपण या ठिकाणी पाहूया. सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो. आमचे गोड संस्कृत आमचे बाप्पा महाराजांची सुंदर सुंदर वा. आता समोर बॉक्स ठेवलेला बरं वाटलं कारण आमची यूट्यूब चॅनलला कथा जाणार आहे आपल्या 7 दिवसाची. कधी तुम्हाला पाहायला मिळेल. माझी कथा आमच्या पाटलांनी शेतात ऐकली यूट्यूबला, तशी ही कथा भविष्यात कधी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. म्हणून ती रेकॉर्डिंग व्यवस्थित व्हावा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा, नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव, नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव. काय सांगत होतो मी? सांगा बरं मला. गेले काय विसरलो? एक तर तुमच्यापेक्षा मी फार विसरलो आहे. इतका विसरणारा मी, इतका विसरणार आहे. फक्त एकच भगवान परमात्म्याची कृपा आहे. इथं आली की सगळं आठवतं. वा वा वा. म्हणजे असं लक्ष देणारे असता होता. वा धन्यवाद. भजन चालू आहे नाराजीचं आणि चिंता चेहऱ्यावर. काय कशामुळे चिंता तुम्हाला दादा? एवढे तुम्ही संत आहेत, महर्षी आहे, तुमच्यापाशी चिंता म्हटलं आमचं कसं व्हायचं? हे कोण कोणाला म्हणते? सनत कुमार नाराजीला म्हणतात. त्यावेळेस नाराजीने चिंतेचं कारण सांगितलं. बघा काय गोड कारण सांगितलंय. म्हटले मी असंच फिरत फिरत भजन करत 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 एका ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवान कन्हैया याने सगळ्यात जास्त आनंद घेतलाय अशा वृंदावन मध्ये यमुनेच्या काठावर गेलो. माझी चिंताच कमी व्हायची. आणि गेलो नंतर तिथे एक मला दृश्य असं पाहायला मिळालं. एक सुंदर युवती माझ्या समोर दिसते. सुंदर 16 वर्षाची युवती. इतकी देखणी असताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर मलून छटेची उदास अवस्था आहे. चिंताग्नी आहे चेहरा पडलेला आहे. एवढं सौंदर्य असताना सुद्धा तेज कमी झालेलं आहे. आणि तिच्या समोर 2 वृद्ध व्यक्ती निश्चित पडलेले आहेत. आणि काही दासी त्यांना हवा घालतात, वारा घालतात. मग मी मनात विचार केला, बाबा सुंदर युवती उभा राहिलेली, 2 वृद्धत्व त्या ठिकाणी झोपलेले, काही महिला दासी आहेत, ते वारा घालतात. मग मी आपलं काय चाललंय म्हणून बघावं म्हटलं. तिथं गेल्यानंतर तिने दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यावर म्हटले की हे महर्षी, तुम्ही नाराजी आहात? म्हटले हो. मग तुमच्या दर्शनाने जड जीवाचा उद्धार होत आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मलाभ जोडीला. तुमच्या दर्शनाने पद्मलाभ जोडला जातो. तुमच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. आणि मी ऐकलंय ध्रुवादी प्रल्हादी, ध्रुवाचं कल्याण तुमच्यामुळे झालंय. तुम्ही उपदेश केला, प्रल्हादाला तुम्हीच उपदेश केला आणि तुमच्या दर्शनाने माझंही कल्याण व्हावं. पण नाराजी म्हणतात तू कोण आहे ग? त्यावेळेस तिने सांगितलं मी भक्ती आहे. काय म्हटली? मी भक्ती आहे. भक्तीचा जन्म झाला द्रविड देशात. भक्तीचा जन्म कुठे झाला? द्रविड देशात. कर्नाटक मध्ये ती उपवर झाली लहानाची मोठी. तिथून ती महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रात भक्तीला थोडासा सन्मान मिळाला संतांमुळे. आणि महाराष्ट्रातून गुर्जर देशामध्ये गेली, गुजरातमध्ये. तिथं फार तिला त्रास मिळाला. खूप तिच्यावर अन्याय झाला, तिचा अपमान झाला. आणि म्हणून तिथून ती डायरेक्ट वृंदावन मध्ये आली. की तिला कोणीतरी सांगितलं की भक्ती तू जा वृंदावन मध्ये जा, तुझ्या मनाची शांती होईल. म्हटलं मग हे मुलं तुझे कोण आहेत? हे जे पुरुष वृद्ध दिसतात ते म्हणले हे माझीच मुलं आहेत. नारदजी म्हणले तुझं वय 16 वर्ष आणि मुलांचं वर्ष 80-80 वर्ष. शक्य आहे का? काय करा? 16 वर्षाची आई
आणि 80 वर्षाची मुलं. त्यावेळेस तिने सांगितलं, हे वृद्ध का पावले? तर हे 2 मुलं आहेत ना, एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे वैराग्य. मी आहे भक्ती. आम्हाला कोणी घरीच घेणार, आमची कोणी किंमतच करीना, आम्हाला कुठंच सन्मान मिळाला. म्हणून ज्ञान वृद्धत्व पावलं, वैराग्याला वृद्धत्व आलं. आणि मी तरुण असताना सुद्धा माझा चेहरा पडलेला आहे, मला चिंता आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आणि लक्षात घ्या, जिथं भक्ती, ज्ञान, वैराग्य नसतं का, त्याला असुरांचं गाव असं समजा. काय समजा? असुरांचं गाव. जिथं भक्ती नाही, क्रूर लोक राहतात. जिथं ज्ञान नाही, आडमुख लोक राहतात. आणि जिथं वैराग्य नाही, जिथं वैराग्य नाही तिथं स्वैराचार. स्वैराचार म्हणजे प्राणी, खाऊ वाटलं खायचं, पिऊ वाटलं की प्यायचं, झोप वाटलं झोपायचं, भोगू वाटलं की भोगायचं, याला स्वैराचार म्हणतात. जिथं भक्ती, ज्ञान, वैराग्य नाही ना, तिथं अशीच अवस्था अशी. आणि अजून आत्ता सुद्धा काय गावं अशीच आहेत महाराज. तिथं सत्संग नाही, तिथं कोणी साधू पण जात नाही. तिथं मंदिर आहे पण मंदिर पडलेलं आहे. आणि काही मंदिरात महाराज विचित्र विचित्र असे पाहतोय मी व्हिडिओ सुद्धा महाराज. का? भक्ती, ज्ञान, वैराग्य जिथं नाही ना, तिथं लोक कशीही वागतात महाराज. हो, कशी. शिवपुराणात पहिलंच उदाहरण आहे, बाष्कळ नावाचं नगर आहे. शिवपुराणात पहिल्या दिवसाची कथा आहे बाष्कळ नावाचं. भांडण केल्याशिवाय त्या लोकांना जीवनच जात नाही. दररोज भांडणं. सगळे त्या ठिकाणी मदिरापान करणारे, स्त्रियावर अन्याय करणारे, त्यांना स्त्री, आई, बहीण, भाऊ काही कळत नाही. का? सत्संगच नाही ना. सत्संग काय करतो? आईला आई म्हणा, बहिणीला बहीण म्हणा, पत्नीला पत्नी म्हणा. हे कोण सांगतं? आमची कथा सांगते, आमचा संप्रदाय सांगतो, आमची भक्ती सांगते, आमचे ग्रंथ सांगतात. समोर आई आहे, बहीण आहे, पत्नी आणि मुलगी आहे. व्यक्ती एक आहे आणि 4 पात्र आहेत. 4ही पण स्त्रिया आहेत. आई पण स्त्री आहे, पत्नी पण स्त्री आहे, मुलगी पण स्त्री आहे आणि बहीण पण स्त्री आहे. आणि पुरुष घरात आहे. आणि ज्यावेळेस चौघाकडे 4ही स्त्रियांकडे पाहतो, आईकडे पाहताना कशी नजर होते त्याच्या मनात? काय करायचं? पत्नीकडे पाहताना, बहिणीकडे पाहताना आणि मुलीकडे पाहताना. आईकडे पाहताना पवित्र नजर आहे, बहिणीकडे पाहताना आदराची नजर आहे, पत्नीकडे पाहताना सहचारणी आहे, माझी प्रिय आहे, आणि कन्येकडे पाहताना माझा प्राण आहे. ही नजर बदल होते ना, ती फक्त सगळ्यात श्रेष्ठ संस्कृती भारतीय आहे. आणि आई, बायको, बहीण आणि मुलगी एकाच नजरेत बघतात, त्याला आसूर म्हणतात. आणि अशी असुरासारखे देश अजूनही आहेत. असं काही देशामध्ये त्याला भोगवादी देश म्हणतात. हो, आई कळत नाही. आई, पत्नी जशी तशीच आई सांभाळतात. म्हणजे आई पण कळत नाही, बहीण पण कळत नाही. मुलीवर अन्याय स्वतःच्या, माझ्याकडे पुरावे दाखवतो, बहिणीवर अन्याय. असे असुरी वृत्तीने जगणारे. आणि अशा ठिकाणी भक्ती, ज्ञान, वैराग्य राहू शकत नाही. म्हणून भक्ती रडू लागली. त्यावेळेस नारदजी म्हणतात, भक्ती तू रडू नको, तू रडू नको. तुझी जी वृद्ध पावलेली मुलं मी त्यांना तरुण करीन, फक्त मी सांगतो तसं कर. हे भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना सन्मान फक्त सत्संगातच मिळणार आहे. आणि मी तुला शब्द देतो की घरोघरी प्रत्येक जीवाच्या हृदयाची स्थापना करेन तुझी मी. म्हणून नारदजीने नवविधी भक्ती, किती भक्तीचे 9 प्रकार केले. सूत्र ग्रंथ आहे बघा, स्पेशल ग्रंथ आहे. त्यात भक्तीचे 9 प्रकार केले तर सुटसुटीत. आणि सांगितलंय, ज्याला नुसती पूजा करायची घरातली, ती सुद्धा भक्तीचा प्रकार आहे. ज्याला पूजा आवडत नाही त्यांनी भजन करा, तो सुद्धा भक्तीचा प्रकार आहे. त्याला तेही आवडत नाही, मग उठलं की सकाळी वेळ असेल तर दररोज मंदिराचा दर्शन घ्या, घरी या, बाकी दिवसभर काम करा, भक्तीचा प्रकार आहे. कोणाला ते पण जमत नाही, 5 मिनिटं सकाळी ध्यान लावा आणि ध्यानाने भगवान परमात्म्याची पूजा करा, तुमच्या कामाला लागा. दर्शन घ्या तरी भक्ती होते, चिंतन करा तरी भक्ती होते. 9 प्रकार केले. 9 प्रकारामध्ये कुठल्याही प्रकारे तुम्ही भक्ती करा, ते भगवान परमात्म्याकडे जाते. हो, अजून एक सांगतो,
एखाद्याला चांगलं बोलणं गोड ते सुद्धा भक्तीचं लक्षण आहे. हे माऊलीने सांगितलं. साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काय म्हटले? तुम्हाला बाकीचं नाही जमत, तुम्हाला भजन येत नाही, ठीक आहे. तुम्हाला कीर्तन येत नाही, ठीक आहे. तुम्हाला गाता येत नाही, ठीक आहे. तुम्हाला स्तुती काही कळत नाही, पूजा वेद कळत नाही. मग तुम्ही एक काम करा. साज आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही फक्त दुसऱ्याला बोलताना अत्यंत अंतःकरणातून गोड बोला. पण आपल्याला तशी सवय नसते. आपल्याला द्वेषाने बोलायचं आहे का नाही. तुम्ही इतके शक्तिमान आहे, इतकी शक्ती, पण तुम्हाला तुमची शक्ती कळत नाही. या विश्वात शक्ती कुणाला म्हणतात? पुरुषाला म्हणतात का? नाही. शक्ती म्हटलं की स्त्री आली, म्हणजे विश्वातली शक्ती सगळी तुम्ही आहात. विशेष म्हणजे मोठमोठ्या वीर पुरुषाला जन्माला देणारी एक स्त्रीच आहे. देवाला सुद्धा जन्माला घालणारी स्त्री आहे. म्हणून नारी की निंदा मत कर यारो, नारी है रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. वाजवा एक टाळ्या, वाजवा, मोठ्याने वाजवा. तुम्ही काय सामान्य नाही दादा, फार तुम्ही शक्तिवान आहे. हो, मोठमोठ्या IAS अधिकारीला जन्माला घालणारे तुम्ही, वीर पुरुषाला जन्माला घालणारे तुम्ही, हा रामप्रभूंना जन्माला घालणारे तुम्ही, कन्हैयाला जन्माला घालणारे तुम्ही. तुम्ही सामान्य नाहीत महाराज. हा, आणि म्हणून सांगितलं की साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुम्ही तुमच्या बोलण्यातून कोणाच्याच हृदयाला बाण लागू नाही असं बोला, ती सुद्धा भक्तीचा प्रचार आहे. हो, चांगुणा मातीची कथा आहे बघा, स्त्रियाळाने चांगुणाची अशीच कथा आहे. कितीही कोणी त्रास दिला तरी येणाऱ्या अतिथीला ती अत्यंत मवाळच बोलायची. पण ते आपल्याला सवय नाही तशी. त्याचे तात्पर्य गोड बोलले की सगळंच मिळतं महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुमच्याकडं डेअरीवर दूध नेतात का? नेतात. पूर्वीच्या काळामध्ये घागरी असायच्या पाटील साहेब, घागरीमध्ये दूध न्यायची. आता केंड आली. मग पहिले सायकलीला बांधून घागर, आणि घागरीतून दूध सांडून आणून त्याच्यावर वाटी असायची, आहे का नाही? हा, आणि मग ती वाटी त्याच्यावर बांधलेली, आणि ते दररोज घागर घेऊन डेअरीला घेऊन जायचे. एक दिवशी ती वाटी रडू लागली, वाटी रडायला लागली. आमचे महाराजच होते पाटील. म्हणले का ग रडते? अहो म्हणले बघा की महाराज, मी दूध सांडू नाही म्हणून सारखी या दुधाच्या सोबत आहे, घागरी सोबत, पण ही घागर मला टिपकाभर दूध देत नाही. ही घागर मला टिपकाभर दूध देत नाही म्हणून ती वाटी. महाराज म्हणले लक्ष देऊ नका. महाराज म्हणले वाटी, ज्याच्याकडून काय घ्यायचं असतं का, ज्याच्याकडून काय घ्यायचं असतं का, त्याच्या डोक्यावर नसतं बसायचं, त्याच्या पायापाशी बसायचं असतं. कळलं का? एकदा जरी घागर नुसती हिंडकाली तरी तुला ते दूध प्यायला मिळालं, पण तू सारखी तिच्या डोक्यावर आहे, कसं तुला मिळेल? म्हणून डोक्यावर बसू नका, पायापाशी बसा. पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कोलती. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला एकदा भजन करूया. पण ऐका, आता 2 मिनिटाची कथा सांगतो. नारदजीने भक्तीला सांगितले की तुझी मी प्रत्येकाच्या हृदयात स्थापना करतो. नारदजीने सांगितल्याबरोबर तिला आनंद वाटला. आणि मग त्या दाशाचे होते ना वारा घालणारे, ते कोण होत्या? गंगा जमुना सरस्वती होते, ते रूप घेऊन आल्या होत्या. आणि मग हे नारदजी सांगतात सनत कुमाराला कथा. सनत कुमारांनो, भक्तीची फारच वाईट अवस्था आहे हो. तिची अवस्था बघून माझी चिंता झाली की काय करावं म्हणून. मग सनत कुमार म्हणले तुम्ही एक काम करा. मी काय, एक आनंदवन आहे, आनंदवन आहे. बरं ठीक आहे. आणि त्या आनंदवनामध्ये खूप वृक्ष आहेत, झाड आहेत, लता आहे, सगळ्या प्रकारचे फळ आहेत, फुल आहेत. मग तिथे तुम्ही भागवत सप्ताह करा, सत्संग. आणि मग ते सत्संग केला की सत्संगाने मग ते वैराग्य ज्ञान परत तरुण होते. म्हणजे ठीक आहे. आणि मग परत नारदजी तिथून निघून जातात. सगळ्या ऋषीमुनींना सांगितलं की आपल्याला भागवत सप्ताह करायचं, आपल्याला भागवत कथा करायची, भगवंताची लीला करायची. आणि मग त्या ठिकाणी नारदजीने सगळ्याला सांगितलं तुम्ही जसे आलात ना तसे सगळे त्या ठिकाणी आले. आणि मग त्या ठिकाणी भागवत सप्ताह सुरू केला. मग सगळे देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर सगळ्यांनी रूप बदलले आणि त्या ठिकाणी ऋषी मुनीचं रूप घेऊन कथा प्रारंभ करू लागले. श्री कृष्ण गोविंद
हरये मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण भागवत कथेत सत्संग चालू ऋषीमुनी भजन करतात कोणी नाचताय कोणी उड्या मारताय बजरंगबली हनुमान की जय उमापती महादेव की जय वा छान तुम्ही म्हणत जा कारण तुम्ही म्हणण्याने काय होतंय कथा श्रवणाचं पुण्य सत्संग झाला आणि ऐका ती भक्ती आपल्या मुलांना घेऊन तिथं आली कुठं सत्संगात आणि सत्संगामध्ये काय बघा भागवताची कमाल आहे महाराज भगवान विष्णुदेवांचे प्रत्येक शब्द कन्हैयाचं सगळं गोड चरित्र राधेचे सगळे चरित्र आणि हे ऐकल्यानंतर महाराज की 80 वर्षाची भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्य मुलं अगदी 15 वर्षाचे दैदिप्यमान मुलं निर्माण झाली तरुण भक्तीचा चेहरा फुलला महाराज का सत्संगामध्ये भजन झालं कथा झाली भजन म्हणजे भक्ती कथा म्हणजे ज्ञान आणि तिथं देव झाला भक्ती ज्ञान वैराग्य आणि मग सत्संगामध्ये ते मूळ स्वरूपात आले त्यांच्यात प्राण निर्माण झाला आणि मग नारदाचे त्यांनी आभार मानले म्हणून त्या तेव्हापासून इथं सुद्धा महाराज त्रिवेणी संगम आहे कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम जिथं देव आहे जिथं भक्त आहे आणि जिथं नाम चिंतन आहे त्याला सुद्धा म्हणतात कथा त्रिवेणी संगम आणि त्रिवेणी संगम कुठे माहिती ना कुठे आहे प्रयागराजला तुम्ही कोणी गेलात तर आनंद आहे महाराज हो मी तिथं होतो महाराज फार भीती वाटते आतमध्ये संगम आहे आता बघा ना सरस्वती गुप्त आहे जमुना शांत आहे निळसर पाणी अतिशय नीलवर्ण आहे पाणी पण यमुना शांत आहे सरस्वती मुक्त आहे आणि गंगा इतक्या आवेशाने येते आणि गंगेचं पाणी तुम्हाला इतकं शुभ्र आहे महाराज ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतंय तुम्ही नसला गेला तर जा
नसता माझ्यासोबत चाल, मी घेऊन जातो तिथं. बघा इकडून अशी यमुना वाहते, निळसर पाणी, खालून गुप्त सरस्वती दिसतच नाही. पण अशी जी गंगा आली ना, गंगेचं शुभ्र पाणी आणि यमुनेचं निळसर पाणी मिक्स होत नाही. नाही होत महाराज. काय ते दृश्य पाहायला मिळतात प्रयागराजला. एकदम मरायच्या अगोदर जाऊन याकडे येऊन जाऊनच या. काय खर्च बी नाही येत नाही मला. तिथं त्रिवेणी संगम आहे. तसं इथं सुद्धा त्रिवेणी संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. आता इथं देव आहे भगवान परमात्मा, ऐकणार ज्यांच्या दरबारात कथा चालू आहे ते आहेत बजरंगबली, 11 रुद्राचा मारुती भगवान शिवा, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, म्हणजे स्वयंशिव परमात्मा आहे. कथा कोणाची झाली? माझ्या कन्हैयाची. कोण आहे? देव आहे. तुम्ही तर भक्त आहे आणि काय चालू आहे? नाम. देव आहे, भक्त आहे, नाम चालू आहे. त्यालाच म्हणतात कथा त्रिवेणी संगम. आणि मग नारदाला आनंद वाटला, सत्संग झाला. तेव्हापासून श्रीमद भागवत कथा, भागवत सप्ताह तेव्हापासून प्रारंभ झाला महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. मग आता एवढी जी उदाहरणं सांगतोय ते श्रद्धायुक्त अंतकरणाने सांगतोय महाराज. भक्ती ज्ञान वैराग्याला घेऊन ते आली, कथा श्रवण झाले, उद्धार झाला. पण तुमच्या आमच्यामध्ये जी भक्ती ना ते तेव्हापासूनच आली. काल धुंदुकारीचा उद्धार झाला, आपण पुढेही बघणार आहोतच. मग नारदजी पूर्वीच त्यांचा जन्म आहे. नारदजीचा एका दाशीपुत्र होता, दाशीच्या पोटी जन्म झाला होता. पण ती दाशी एका ब्राह्मणांच्या घरी स्वयंपाक करायला होती. आणि मग लहानपणी तो नारदजी त्या ब्राह्मणाच्या घरी मध्ये सत्संग चालायचं, भजन चालवायचं. ते शब्द तो ऐकायचा लहानपणापासून, प्रत्येक शब्द ऐकायचा. आणि ऐकत असताना त्याच्यावर इतका प्रभाव झाला, तो हळूहळू भजन करू लागला, सत्संग करू लागला, बोबड्या भाषेमध्ये सत्संग करू लागला, चिंतन करू लागला. आणि 5 वर्षाचा असतानाच ते दासी असणारी गतप्राण झाली आणि तो लेकरू अनाथ झालं. मग त्याला म्हटलं काय करावं आता. आईही गेली, बापही गेला, म्हणून त्याने अरण्यात गेला आणि एका झाडाखाली, जे त्या ब्राह्मणाच्या घरी काही सत्संग चालू होता, भजन चालू होतं, चिंतन चालू होतं, ते मनात चिंतन करू लागलं महाराज अंतकरणातून. आणि भगवान परमात्म्याचं चिंतन करू लागला. आणि परिणाम एक क्षणभर त्याच्या हृदयात असा प्रकाश निर्माण झाला आणि भगवान परमात्म्याचं एक क्षणभर त्याला दर्शन झालं. एक क्षणभर दर्शन झालं की त्याला इतका आनंद वाटला. आणि परत तो भजन करू लागला, हे देवा परत मला एकदा दर्शन दे, परत एकदा मला दर्शन दे. त्यावेळेस आकाशवाणी झाली, आता तुला दर्शन नाही मिळणार, पण आता तू हा देह त्याग, हा देह सोडून दे आणि मग पुढचा तुला दिव्य असं शरीर मिळेल. त्यावेळेस मी सतत तुला दर्शन देईल. त्याच क्षणी त्या बालकाने देह सोडला आणि मग तोच आत्मा पवित्र होऊन त्या ठिकाणी महर्षी नारद म्हणून ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून या ठिकाणी प्रकट झाले. हे नारदाचं पूर्वचरित्र आहे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या चिंतनाने दिव्य देह प्राप्त होतो, भगवान परमात्म्याचं सानिध्य होतं. महाराज आपण सुद्धा इतकं वर्म चुकले महाराज. आपलं जर वर्म चुकलं नसतं तर आपण इतकं कशाला जन्माला येतो, कशाला हे संसाराचा गाडा, कशाला हे पापड. भगवान परमात्म्याशी एकरूप झाला असतो, तिथंच थांबला असतो. पण आपले बी काहीतरी चुकले म्हणून आता इथं आपण जन्माला आलो. पण ऐका, आपण जन्माला आलो एकाच गोष्टीसाठी, पवित्र होण्यासाठी आणि भगवान परमात्म्याशी एकरूप व्हायचंय. पण इथं आल्यानंतर आपण सगळं विसरून जातो. आपल्याला सगळ्यात मोठा आजार आहे विसरण्याचा. एवढा मोठा विसरण्याचा आजार आहे महाराज. आपण जन्माला कशासाठी आलो माहिती का? खायला, बुंदी खायला, खिशात घालून घरी नाही आला. अहो आपण जन्माला आलोच. आता संसाराचा आपण आधार घेतला, संसाराचा. आता मला सांगा, इथं कोणती नदी आहे? नदी आहे. आता नदी दुतडी वाहिली आणि आपल्याला पलीकडे जायचंय. मग आपल्याला पलीकडे जायचं, नावेत बसलो आपण आणि नाव काठाला पलीकडे गेली आणि नावेतून उतरला.
पण तो उतरणार काय म्हणला, म्हणले महाराज अहो एवढ्या मोठ्या नदीतून मला पार केले, माझा जीव वाचवला, मग हे नाव द्या मला विकत. का? हिला डोक्यावरून घेऊन जातो फिरायला. अरे म्हणले नावाचं आता तुला काय काम आहे? नाही ना म्हणले, नावेने माझ्यावर उपकार केलाय, मग नावच घेऊन जातो सोबत. लोक येड्यात काढतील ना, रस्त्याला चालताना नाव डोक्यावर घेऊन चालायला लागल्यावर लोक येड्यात काढतील ना. अरे बाबा ही फक्त पाण्यापुरतीच आहे, ही जी नदी ना, नदी पुरतीच नाव कामाची. परत तुला रस्ता लागल्यावर परत नावेला घेऊन का फिरतो? तसं संसार फक्त आपल्याला भवसागर तारण्यापुरतच आहे. एकदा भवसागराच्या पलीकडे गेलो की परत संसाराचं आपलं घेणं देणं नाही. संसार फक्त तुम्हाला आधारासाठी दिलाय. जसं पाण्यात नाव तसं जीवनात संसार. पण माणसं महाराज संसाराला महाराज जसं नाव घेऊन फिरतात ना, तसंच झाले महाराज. इतके संसारात चिटकले, इतके चिटकले, इतके चिटकले महाराज की गौऱ्या सगळ्या मसनवाट्यात गेल्या नदीला तरी संसार सोडत नाहीत महाराज. असे काय काय माणसं आहेत. आणि मग खऱ्या अर्थाने त्यांना तो आनंद मिळत नाही. तुम्हाला जीवनात आनंद पाहिजे ना, तसा तो दोन फळं देतो मी तुम्हाला. तुम्हाला आध्यात्मिक, आधुनिक आणि चालू काळात तिन्ही पण दृष्टांत देईन, जेणेकरून सुटसुटीत. तुम्हाला जर सगळं खोल सांगितलं अध्यात्म तर तुम्हाला दिवसा झोप लागेल. आता नाही झोप लागली? हा ऐका, दोन फळ आहेत, एक आंबा आणि एक चिकू. माहिती तुम्हाला? आंबा चिकू खाल्लाय का तुम्ही? खाल्लाय तर आनंद आहे. आता सोपं जाईल तुम्हाला. आंबा कसा खातो तो? आंबा तुम्हाला तिला सांगितलं खा. आंबा काय करतो? त्याचा देठ काढतो, स्वच्छ धुतो आणि आंबा चोखून खातो. बरोबर आहे? चिक्कू फोडून खातो का चिक्कू चोखून खातो? नाही. आंबा आपण काय करतो? चोखून चोखून त्याच्यातला रस संपला की त्या आंब्याचे कपडे फाडतो. कपडे फाडून त्याला मोकळा करतो आणि आंब्याचं केसर तुटूपर्यंत आंब्यातला रस पितो. बरोबर आहे का नाही? फार त्याची केस डोक्याची सुद्धा घालवतो आपण, त्याला टकला करून तरी त्याच्यातला रस ओढून पितो आणि मग उकाड्यावर टाकतो. आणि चक्कू फोडला की चक्कू आपण काय करतो? फोडला की चक्कूतलं बी स्वच्छ करायला किती पाणी लागतं? चक्कूतलं बी स्वच्छ करायला काहीच नाही. का? चक्कू फोडला की बी आपोआप बाजूला होतं. म्हणजे तुमचं ते बघा कार्यक्रमात आम्ही बाजूला होतो, इतकं स्वच्छ चक्कूतला बी बाजूला निघतो. चक्कूतला बी स्वच्छ बाजूला निघतो म्हणून त्या बियाला कसला त्रास होत नाही. आणि आंब्याची कोई शेवटपर्यंत रस्त्याला ठेवतो. लोक मग नाही त्यांना पार पिंजून काढतात महाराज. पण तुम्ही आम्ही या संसारासाठी तसंच करतो. चिक्कूतल्या बी प्रमाणे राहा. मुलाचं लग्न झालं, एकदा संसार सुरू केला की परत मध्ये मध्ये करू नका. त्या रसाप्रमाणे आपलं नवऱ्याचं नाही पटत तरी नवऱ्याला सुपारी मागून खा. पण ते संसारात लेकरांचं नका लुडबुड करू. मग तुम्ही कष्ट केलेले नका बोटाने केले, पण तुम्ही ते सुनार मध्ये मध्ये केलं की ती म्हणते हा सगळं मला माहिती. कशाला आपली आपण करून घ्यायचा? हे चौथा असणार माहिती. एक लक्षात घ्या, लहान लेकरू त्याला 8 वेळेस ते 12 वेळेस जेवायचा अधिकार आहे. किती? लहान लेकरू नाही का, 8-10 वेळेस त्याला दूध पाजावं लागतं दिवसाचं. तो 5 वर्ष झाला की 5 वेळेस जेवतो. शाळेत जाताना शाळेत गेला की दुपारी, ऐका नाही, लहान 5 वर्षाचा. तो 18 वर्षाचा झाला की 3 टाइम जेवायला द्या. लग्न झालं की 2 टाइम जेवायला द्या. आणि 50 वर्ष संपले की त्या माणसाने 1 टाइमच जेवा. अलग लक्षात. हा नियम आहे मला. जेवण कमी करायचं, वय जसं वाढत तसं जेवण कमी करायचं, कारण शरीर ते जेवण पचवण्याच्या लायकीचं राहिलं नसतं. तसं चुकून त्या बेप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी संसार करा. कोईप्रमाणे करू नका. अखंडपणे तुम्हाला आनंद होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री राधे जय राधे, राधे राधे प्रिये प्रिये. 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 श्री राधे जय
बघता बघता कथा चालू आहे आणि कथेमध्ये पाऊस आला मला. तिथं बी आला मला कुठं नैवेश आहे म्हणून आहो संध्याकाळी बाबा दिवसा बघतो